नमस्कार, मी मनीषा श्रीकांत काळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कनिष्ठ विभागामध्ये इयत्ता 11वी-12वी साठी अर्थशास्त्र हा विषय शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्रातील धडा 8वा भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार याचा अभ्यास करणार आहोत. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ, त्याचबरोबर त्यांच्या व्याख्या आणि त्याचे प्रमुख घटक, शिवाय त्या घटकांचं सविस्तर विश्लेषण या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. चला तर मग आपण पाहूया भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकातल्या 8व्या धड्याला सुरुवात करणार आहोत. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. अर्थशास्त्राच्या अनेक शाखा आहेत, जसे की औद्योगिक अर्थशास्त्र, श्रमाचे अर्थशास्त्र, विकासाचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे त्या 2 शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. या शाखांबरोबरच सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी एक आहे. आता पहा मुलांनो, की आधुनिक काळात जर आपण पाहिलं तर सरकारची जबाबदारी पूर्वीप्रमाणे फक्त लोकांचे संरक्षण इतकीच मर्यादित नाही, तर आधुनिक काळात सरकारला लोकांच्या संरक्षण व स्वातंत्र्याबरोबरच मानवी कल्याण, आर्थिक, सामाजिक व राजकीय विकासाची कार्ये पार पाडावी लागतात. या खर्चासाठी, या कार्यांसाठी म्हणूया आपण, सरकारकडे भरपूर उत्पन्न असावे लागते. सार्वजनिक आयव्यय धोरणाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. तसेच उत्पन्न विभाजनावर देखील परिणाम होतो. देशातील विषमता दूर करून संपत्तीचे समान वाटप करण्यामध्ये सार्वजनिक आयव्यय मोठा हातभार लावते. थोडक्यात आपल्याला असे सांगता येईल की सार्वजनिक वित्त व्यवहाराची उद्दिष्टे काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक गरजा किंवा आवश्यकता यांचं व्यवस्थापन करणं, आर्थिक विकास करणे, विषमता कमी करणे आणि किंमत स्थिर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे किंवा ज्याला आपण किंमत स्थैर्य असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील शासनाच्या भूमिका आणि कार्यावर प्रकाश टाकला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, शासन म्हणजे काय हे आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे. शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. इथे एक लक्षात ठेवा, नागरिकांनी निर्माण केलेली. नागरिकांना मतदानाचा हक्क असतो आणि या हक्कानुसारच निवडणुकीमध्ये ते मतदान करतात. त्यामुळे नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था असा अर्थ इथे आहे. थोडक्यात काय, तर शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, खाजगी मालमत्तेचे संरक्षण असो, त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती, अंतर्गत शांतता, सुव्यवस्था राखणे असो, आरोग्य, शिक्षण अशा सामाजिक गरजांची तरतूद करणं वगैरे कार्ये ही शासनाकडे सोपवली जातात. हे कायम आपण लक्षात ठेवायचे आहे. आता या कार्याचे वर्गीकरण कसे करता येते, तर पहिले म्हणजे सक्तीची कार्ये आणि ऐच्छिक कार्ये. सक्तीच्या कार्यामध्ये काय येतं, तर परकीय आक्रमणापासून संरक्षण, तसेच अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे ही शासनाची सक्तीची कार्य आहेत मुलांनो. ऐच्छिक कार्यामध्ये शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद करणे, निवृत्ती वेतन असो किंवा इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजना असो यांची तरतूद करणे, अशी ऐच्छिक कार्ये या प्रकारामध्ये मोडतात, वर्गीकरणामध्ये येतात. आता पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला हे जाणून घ्यायचंय की सार्वजनिक वित्त व्यवहार याचा अर्थ काय किंवा स्वरूप काय. म्हणजे पहा, ही जी कार्य मी आता तुम्हाला सांगितली, मग ती ऐच्छिक असो किंवा सक्तीची असो,
ती कार्य पुरेशा प्रमाणात आणि कार्यक्षमतेने जर पार पाडायची असतील तर कोणत्याही शासनाला विविध मार्गांनी मिळणाऱ्या निधीची आवश्यकता असते. सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना दोन शब्दांचे मिश्रण आहे. पहा सार्वजनिक हे समुचित नाव एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती समूहासाठी संबोधले जाते. वित्त व्यवहार म्हणजे सोप्या शब्दात उत्पन्न आणि खर्च होय. पहा सार्वजनिक वित्त व्यवहाराला सार्वजनिक आयव्यय असे पण म्हणतात. आय म्हणजे काय तर उत्पन्न आणि व्यय म्हणजे काय तर खर्च. हेही शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत बरं का. त्यामुळे हे शब्द नीट लक्षात ठेवा. अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र, राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होय. हा अभ्यास अर्थशास्त्रातील सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेत केला जातो. पहा मुलांनो, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण येईल तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांना स्थानिक स्वराज्य संस्था असे आपण म्हणतो. आणि म्हणून या तिन्ही पातळ्यांवरती उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास करणं. आणि हा अभ्यास म्हणजे आपण असं म्हणूया की या संपूर्ण अभ्यासाचा समावेश कोणत्या शाखेत असतो तर सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेत असतो. विविध अर्थशास्त्रज्ञांनी या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या दिलेल्या आहेत. पहा पहिली व्याख्या काय सांगते आपल्याला. यू डाल्टन यांची व्याख्या आहे. त्यांच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयांपैकी एक विषय आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवायचंय की अर्थशास्त्र असो नाहीतर राज्यशास्त्र असो, दोन्ही सामाजिक शास्त्र आहेत आणि या दोन्ही अर्थशास्त्राच्या सीमारेषेवर असलेल्या विषयांपैकी हा विषय आहे. आणि या शाखेमध्ये किंवा असं म्हणूया आपण सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्च आणि या दोघांमधील समायोजन याच्याशी संबंधित गोष्टींचा समावेश होतो. शासनाच्या कार्याचा अभ्यास आपण राज्यशास्त्रात देखील करतो नॉर्मली. आणि त्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचाही एक भाग आहे. हे इथे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी व्याख्या कोणाची आहे तर प्राध्यापक फिनले शिराज यांच्या मते सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. पहा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक सत्तेचा निधी उभारणं आणि खर्च करणं या दोन्ही क्रिया आणि त्यासाठी काही तत्व असतात. त्या तत्वांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो ती शाखा म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार. त्यामुळे या दोन्ही व्याख्या समजून घेऊन लक्षात ठेवा आणि त्या तशाच्या तशा, कारण ह्या जेव्हा व्याख्या अर्थतज्ञांनी सांगितलेल्या असतात तेव्हा त्यात आपण बदल करायचा नाही. व्याख्या जशीच्या तशी अचूक लिहिणं अपेक्षित आहे. यानंतरचा भाग जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्यामध्ये फरक स्पष्ट केलेला आहे. कोणते मुद्दे आहेत याच्यामध्ये तर सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार या दोन्हीतला फरक इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. एकूण 6 मुद्दे आहेत. पहा, पहिला मुद्दा आहे उद्दिष्ट. आता उद्दिष्टामध्ये पहिल्यांदा काय आपण पाहणार आहोत की सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये समाजाला महत्तम लाभ मिळवून देणं हे उद्दिष्ट असतं. पहा, सरकारचे उत्पन्न आणि खर्च सामान्य माणसाच्या कल्याणाच्या उद्दिष्टावर आधारित असते, हे आधी लक्षात घ्या. या उलट जर म्हणाल तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय असतं तर खाजगी व्यक्तीचे अंदाजपत्रक उत्पन्न लक्षात घेऊन केलं जातं. व्यक्तीचे उत्पन्न व खर्च हे स्वहितासाठी
तसेच त्याच्या कुटुंबाच्या हितासाठी केलेले असते. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की स्वहिताची पूर्तता करणे हे उद्दिष्ट खाजगी वित्त व्यवहाराचे असते. दुसरा मुद्दा आहे खर्चाचे निर्धारण. पहा, इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की 3 भाग केलेले आहेत आणि यामुळे की नाही सुटसुटीतपणा खूप येतो की पहिल्यांदा पण मुद्दा आणि मुद्द्याच्या अनुषंगाने दोन्ही संकल्पनातला फरक. त्यामुळे ही लिहिण्याची पद्धती खूप छान आहे. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. थोडक्यात खर्च लक्षात घेऊन अंदाजपत्रक केले जाते. खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय परिस्थिती आहे, तर व्यक्ती प्रथम आपले वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित करते. पहा, इथे मी एक छोटंसं उदाहरण देणार आहे तुम्हाला. पहा, समजा आपण असं उदाहरण घेऊया की कपड्यापासून कोट बनवणे. खाजगी वित्त व्यवहारात हे उदाहरण कसं सांगता येईल की खाजगी व्यक्ती कपड्याचा आकार पाहून कोट शिवते. तर सार्वजनिक वित्त व्यवहारात हे उदाहरण असं सांगता येईल की शासन कोटाचा आकार लक्षात घेऊन कपड्याचा विचार करते. थोडक्यात काय, तर खर्चाची पातळी, खर्चाचे मार्ग आधी शासन विचारात घेते. तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये प्रथम उत्पन्न विचारात घेतले जात असते. तिसरा मुद्दा आहे पतस्थिती. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते. तर खाजगी व्यक्तीच्या बाबत जर आपण पाहिलं तर खाजगी व्यक्तीची पत ही मर्यादित असते. चौथा आकडा आहे चलन छापण्याचा अधिकार. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जाते. हे कुठे शक्य आहे, सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये. पण जर तुम्ही खाजगी वित्त व्यवहारामध्ये पाहिलं तर खाजगी व्यक्तीला तसा अधिकार नाही. त्यामुळे देशाची मध्यवर्ती बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक चलनाची छपाई करते, परंतु खाजगी व्यक्ती असे करू शकत नाही. हे नीट लक्षात ठेवा. पाचवा आकडा आहे वित्त व्यवहारातील लवचिकता. सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. सरकारचे उत्पन्नाचे मार्ग भिन्न असतात, खर्चाचे मार्ग भिन्न असतात आणि त्यामध्ये लवचिकता असते. त्यामध्ये बदल केले जाऊ शकतात. खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करण्यास वाव नसतो. व्यक्तीच्या उत्पन्नाचे मार्ग देखील अत्यंत मर्यादित असतात. इथे हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सहावा आकडा आहे अर्थव्यवस्थेवरील परिणाम. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. जर खाजगी वित्त व्यवहाराच्या बाबतीत आपण पाहिलं तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर या खाजगी वित्त व्यवहाराचा नगण्य परिणाम होतो. थोडक्यात काय, तर फरक स्पष्ट करा किंवा आपण खालील विधानाशी सहमत आहात की नाही अशा काही प्रश्नांमध्ये जर हा प्रश्न विचारला गेला तर फरकाचे मुद्दे आणि दोन्ही संकल्पना अत्यंत मुद्देसूदपणे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपण सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक, सार्वजनिक वित्त व्यवहाराची रचना किंवा व्याप्ती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, हे जे घटक आहेत हे आपण एक एक करून सविस्तरपणे पाहणार आहोत. तुम्हाला पुस्तकामध्ये जो चार्ट दिलेला आहे तो चार्ट तुम्ही लक्षात ठेवून प्रत्येक घटकाच्या खाली जे उपघटक आहेत, जी वर्गीकरण आहेत ती खूप व्यवस्थित लक्षात ठेवून लिहिली गेली पाहिजेत. पहिला जो आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा घटक तो आहे सार्वजनिक खर्च. दुसरा आहे सार्वजनिक उत्पन्न. तिसरा आहे सार्वजनिक कर्ज. चौथा आहे राज्य वित्तीय धोरण आणि पाचवा आहे वित्तीय प्रशासन. आता मी यातला एक एक घटक घेऊन पुढे जाणार आहे बरं का, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक घटकाचं सविस्तर विश्लेषण मला सांगता येईल. हे एक तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक घटक, त्याचं वर्गीकरण आणि उपघटक हे नीट लक्षात ठेवायचे आहेत. चला तर मग पहिल्या भागाकडे आपण जाऊया की सार्वजनिक वित्त व्यवहाराचा पहिला घटक आहे सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च म्हणजे
केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. ही खूप महत्वाची व्याख्या किंवा आपण अर्थ म्हणूया, तो तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे आणि ह्याचा लक्षात ठेवून जेव्हा कधीही परीक्षेत प्रश्न येईल तेव्हा आधी खर्चाचा अर्थ आणि मग त्यावर जे काही प्रश्न विचारले आहेत त्याचा भाग तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. याची जी पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली आहे पुढच्या पॅरेग्राफमध्ये ती खूप महत्वाची आहे की 20व्या शतकापर्यंत बहुतांश देशांनी किंवा बहुसंख्य देशांनी निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते. पहा, पूर्वीच्या काळी की नाही जगामध्ये मुक्त अर्थव्यवस्था होत्या. त्या अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणा सर्व आर्थिक घटकांना नियंत्रित करीत असे. निर्हस्तक्षेप म्हणजे काय हे तुम्ही पहिल्या धड्यामध्ये पाहिले मुलांनो, की उत्पादन, वाहतूक, वस्तूची किंमत निश्चिती अशा कोणत्याही प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. थोडक्यात काय, अशा अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसे. म्हणजे सरकारची, शासनाची कार्यशक्ती मर्यादित होती. पहा, जागतिक महामंदीनंतर काय झालं तर ही संकल्पना थोडीशी बदलली. लॉर्ड केन्स यांनी सार्वजनिक खर्चाचे महत्त्व दाखवून दिले. सरकार अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे, मग ते प्रश्न तेजी असो, मंदी असो, बेकारी असो इत्यादी मध्ये बघ्याच्या भूमिकेतून पाहू शकत नाही, तर त्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केन्स यांनी केले. सरकारला सामान्य माणसाचे हित जपावे लागते, पालकाची भूमिका बजवावी लागते. थोडक्यात आता जे आपण पाहतो ते म्हणजे निरंकुश अर्थव्यवस्थेपासून कल्याणकारी अर्थव्यवस्था असा जो धोरणात्मक बदल झालेला आहे त्याच्यामुळे सार्वजनिक खर्चाचे महत्त्व वाढलेले आपल्याला मिळते. त्यामुळे ही पार्श्वभूमी तुम्ही इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता कल्याणकारी राज्य ही संकल्पना थोडक्यात काय, तर आधुनिक शासन हे केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीचीच कार्य करते का, असे नाही, तर आपल्या देशात आर्थिक व सामाजिक विकासाचा प्रसार करण्यासाठीची ऐच्छिक कार्य देखील करत असते. आणि त्यामुळे अलीकडील काळात सर्व खर्चात सातत्याने वाढ होत आहे. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण भाग आहे मुलांनो. तुमच्या समोर जी स्लाइड आहे त्या स्लाइड मध्ये जे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण आहे तो भाग लेखी परीक्षेला वगळलेला आहे. तरी सुद्धा अगदी थोडक्यात मी हा भाग निश्चित इथं स्पष्ट करीन, कारण तुम्हाला जोपर्यंत सार्वजनिक खर्चात कोणते प्रकार किंवा सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कसे हे माहीत नसेल तर पुढे तुम्हाला त्यामध्ये वाढ होण्याची कारणे किंवा कितपत त्या वाढीची प्रवृत्ती आहे याचा अंदाज येणार नाही. अगदी थोडक्यात मी ओळख करून देते. पहिलं जे खर्चाचा प्रकार आहे तो पहिला म्हणजे महसुली खर्च. महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खाती किंवा विविध सेवांवर केला जातो आणि हा नियमितपणे उद्भवणारा खर्च असतो. जसे की शासनाचा प्रशासकीय खर्च असेल, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार असतील, भत्ते असतील, निवृत्ती वेतन किंवा आपण म्हणूया वैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्याचा खर्च इत्यादी. या सगळ्या घटकांवरच्या खर्चाला आपण महसुली खर्च म्हणतो. ब येतो भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च. तर उदाहरणार्थ देशामध्ये विविध विकास प्रकल्प असतात, त्यामध्ये गुंतवणुकी कराव्या लागतात. या गुंतवणुकी मोठ्या रकमांच्या असतात. शासकीय कर्जाची परतफेड करावी लागते. राज्य शासन व शासकीय कंपन्यांना कर्ज द्यावी लागतात आणि ही सगळी भांडवली खर्चाचे घटक किंवा उदाहरणं आहेत. हे लक्षात ठेवा. क खर्च आहे विकासात्मक खर्च. हा अर्थातच नावच त्याचं आहे विकासात्मक खर्च, म्हणजे हा उत्पादक स्वरूपाचा असतो, ज्या खर्चामुळे रोजगार वाढतो किंवा रोजगार निर्मिती होते, उत्पादन वाढते आणि किंमत स्थैर्य देखील
मिळते किंवा त्यामध्ये बदल घडून येतो आपण म्हणूया. या सगळ्या घटकांमध्ये भांडवली खर्चामुळे बदल घडून येतो. या खर्चाला विकास खर्च असे म्हणतात, विकासात्मक खर्च असे म्हणतात. उदाहरणार्थ आरोग्यावरचा खर्च, शिक्षणावरचा खर्च, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यावरील खर्च आहे. चौथा जो ड प्रकार आहे विकासेतर खर्च, हा काय आहे तर शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च ही त्याची उदाहरणे आपल्याला सांगता येईल. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. आपल्याला अजून एक कोष्टक पाहायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढे सुरुवात करणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहित आहे का या बॉक्समध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील सार्वजनिक खर्चाच्या प्रवृत्तींचा तक्ता दिलेला आहे मुलांनो. हा जो तक्ता आहे यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर विविध वर्षांमध्ये म्हणजे 1991 पासून 2019 पर्यंत सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती आपल्याला इथे दिसत आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की शासनाच्या सार्वजनिक खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे तर आपल्याला आधी प्रवृत्ती समजली पाहिजे की किती वाढ इथे होत आहे. पहा 1991-92 ला 72,317 कोटी इतका सार्वजनिक खर्च होता आणि त्यानंतर आज आपण पाहूया की 2018-19चं स्टेटस किंवा स्थिती काय आहे तर 17,29,682 कोट इतका सार्वजनिक खर्च होत आहे. तर या प्रवृत्तीवरून आपल्याला ही वाढणारी प्रवृत्ती दिसते की खर्च कसा आहे दिवसेंदिवस वाढत आहे. मग काय बरं कारण आहेत त्याची की देशाच्या एकूण सार्वजनिक खर्चात म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशाच्या एकूण सार्वजनिक खर्चात दिवसेंदिवस का वाढ होत आहे त्याची सविस्तर कारणे आता आपण पाहूया. पहिलं कारण आपल्याला काय दिसतं पहा शासनाच्या कार्यात वाढ की जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की देशाच्या सामाजिक आर्थिक विकासाकरता आधुनिक शासन हे अनेक कार्य पार पाडत असतं. जसे की शिक्षण प्रसार आहे, सार्वजनिक आरोग्य आहे, मनोरंजन आहे, समाज कल्याणकारी योजना असतील इत्यादी. यावरून आपल्याला असं दिसतंय की शासन हे सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत तर आहेच पण जुनी कार्ये सुद्धा अधिक कार्यक्षमतेने पार पाडत आहे. मग ही कार्य पार पाडत असताना निश्चितपणे त्यांच्या सार्वजनिक खर्चात वाढ होणार आहे. आता या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला दिसलं असेल की शासन हे विविध प्रकारच्या गोष्टींवर खर्च करतं. यामध्ये सार्वजनिक आरोग्य हा सुद्धा एक मुद्दा इथं आहे. या संदर्भात मी असं उदाहरण देऊ इच्छिते की आता जो काळ चालू आहे की कोविड-19 किंवा कोरोना संकटाच्या काळामध्ये शासनाला मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक सुविधांवर खर्च करावा लागताना आपल्याला दिसतो. जसे की शहराचं निर्जंतुकीकरण शहरांचं निर्जंतुकीकरण करणं असो किंवा रुग्णालय उभारणे, रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे, औषध पुरवठा किंवा त्या अनुषंगाचे सगळे खर्च, रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर्स यांचे वेतन, भत्ते या सगळ्या खर्चामध्ये आताच्या काळात वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे कोणकोणती कारणं आहेत की ज्यामुळे हा खर्च वाढतोय ही आपण इथे सविस्तरपणे पाहणार आहोत. दुसरं महत्वाचं कारण जे तुम्ही इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलं की भारत देश लोकसंख्या प्रस्फोटाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे, बरोबर की नाही. मग भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या किती आहे बरं तर 2011च्या जनगणनेनुसार ती 121.02 कोटी इतकी आहे. तुम्हाला चित्रात दिसत असेल पहा वाढत्या लोकसंख्येमुळे काय परिस्थिती निर्माण होते की वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. मुलांनो हे तुम्ही पाहिलेलं आहे 11वीत की वाढत्या लोकसंख्येमुळे देशात कसं बेकारी, रोगराई, अन्नधान्याचा तुटवडा, उपासमार, बालमृत्यू ह्या समस्या निर्माण होत असतात. आणि मग देशातल्या लोकांना जगवणं, त्यांना रोजगार देणं यासाठी देखील शासनाला
रोजगार निर्मिती करावी लागते, अन्नधान्याच्या आयातीसाठी खर्च करावा लागतो. थोडक्यात काय, वाढत्या लोकसंख्येमुळे शासनाचा सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस वाढत आहे, हे आपल्याला इथं निदर्शनास येतं. तिसरी समस्या त्याला जोडूनच मी असं म्हणेन, की वाढते शहरीकरण. आता वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे मुलांनो. यामुळे काय होतं, तर शहरांची संख्या वाढली, तर पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा व्यवस्था म्हणूया, शाळा, महाविद्यालयांची संख्या, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता या सगळ्यावर अधिक खर्च करावा लागतो. मग यामुळे काय होतं, की पुन्हा सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत असते. चौथा आकडा आहे संरक्षण खर्चात वाढ. आता जर आपण पाहिलं तर आधुनिक काळामध्ये अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. संरक्षणाच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की सामान्य व्यक्ती सरकारकडून संरक्षणाची अपेक्षा करतो. संरक्षण जसे अंतर्गत असते ना मुलांनो, तसेच बाह्य देखील असते. जनता सुरक्षित असेल तर व्यापार वाढेल, तर गुंतवणूक वाढेल, एकूणच वातावरण अनुकूल होईल. आणि म्हणून संरक्षणासाठी भूदल, नाविक दल, हवाई दल, आधुनिक शस्त्रास्त्रे, संरक्षण साहित्य निर्मिती आणि खरेदी इत्यादीवर सरकारला खर्च करावा लागतो. अंतर्गत सुरक्षेचा आपण विचार केला तर मग पोलीस व्यवस्था, न्यायालय व्यवस्था इत्यादीवर खर्च करावा लागतो. आणि प्रसंगी वेळ पडला तर सरकारला युद्धालाही तोंड द्यावे लागते. आत्ताच उदाहरण मी सांगेन की सरकारने राफेल या शक्तिशाली लढाऊ विमानाची खरेदी फ्रान्स या देशामधून केलेली आहे. थोडक्यात काय, तर संरक्षण खर्चामध्ये दिवसेंदिवस कशी वाढ होत आहे हे या कारणातून आपल्याला दिसून येते. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते आणि त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते असे इथे म्हटलेले आहे. थोडक्यात काय, तर सार्वत्रिक निवडणुका ह्या देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्था या पातळीवर सुद्धा घ्याव्या लागतात. या निवडणुकांचा खर्च शासनाला करावा लागतो आणि म्हणून या संदर्भात सुद्धा सार्वजनिक खर्च वाढतो. सहावा आकडा आहे भाववाढ. त्या भाववाढीमुळे म्हणजे वस्तू व सेवांच्या किमतीतील वाढीमुळे काय होते, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जशी एखादी खाजगी व्यक्ती असते ना, त्याचप्रमाणे शासन देखील आर्थिक व सामाजिक विकासासाठी बाजारामधून वस्तू आणि सेवांची खरेदी करत असते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती जर दिसून आली तर त्या काळामध्ये शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. पहा, आता याच्यामध्ये मला निश्चितपणे हे सांगावं लागत आहे तुम्हाला की भाववाढीच्या काळामध्ये किंवा किंमत वाढीच्या काळामध्ये स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्याचा पुरवठा करावा लागतो. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ होते, रोजगार वाढ होते, एकूण वृद्धी घडून येते आणि म्हणून औद्योगिक विकासासाठी शासनाला खर्च करावा लागतो. देशात पोलाद, सिमेंट, वीज यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागते, ज्यामुळे उत्पन्न, रोजगार याच्यात वाढ होत असते. परिणामी विविध योजना आणि कार्यक्रमांवर सरकार खर्च करत असते. आठवा आकडा आहे आपत्ती व्यवस्थापन. हा शेवटचा मुद्दा आहे की अलीकडच्या काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर आपत्ती व्यवस्थापनावर खर्च करावा लागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील 8व्या धड्याला सुरुवात केली. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार याचा अर्थ काय, सार्वजनिक वित्त व्यवहार ही कशी जुनी शाखा आहे, साधारणपणे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे प्रमुख घटक कोणते आणि त्याचबरोबर प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास करत असताना आज आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय हे अभ्यासलं, सार्वजनिक खर्चातील वाढीच्या प्रवृत्ती पाहिल्या आणि त्याचबरोबर सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणावर का वाढ होत आहे याची 8 कारणं आता आपण अभ्यासली. धन्यवाद.